लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्रीच्या त्या सभागृहासाठी भर पावसात आमरण उपोषण सुरू होताच नगरपंचायत खडबडून जागी झाली। औरंगाबादच्या फुलंब्री शहरात 25-15 योजनांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या सामाजिक सभागृह तोडून दुकाने थाटण्यांवर गुन्हे दाखल करून सभागृह पूर्ववत करून घेण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली। याबाबत सविस्तर वृत्त असे की वॉर्ड क्रमांक 7 बाजार गल्ली वेस येथे फुलंब्री विधानसभेचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विशेष प्रयत्नाने लाखो रुपये खर्च करून निर्माण केलेले सामाजिक सभागृह काही गोरगरिबांचे हक्क मारून खाणारे समाजकंटकांनी तोडून 3 शटर बसवून दुकाने थाटली आहेत। ही बाब या वॉर्डातील माजी नगरसेविका गयाबाई रूपचंद प्रधान व वंचित बहुजन आघाडीचे महिला तालुका अध्यक्ष पुष्पा मोरे आणि भारतीय दलित पॅंथरचे सचिव भगवान गंगावणे, तालुका अध्यक्ष रणजित वाहुळ यांनी 21 मे, 24 मे तसेच 5 जून रोजी निवेदन देऊन नगरपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली होती। अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता, पण नगरपंचायतीने या संदर्भात काहीच हरकत घेतली नाही। म्हणून दिनांक 6 जून रोजी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आतापर्यंत झोपेचे सोंग घेणाऱ्या नगरपंचायतीने उपोषणाला बसताच खडबडून जागे होत या 3ही दुकानांना सील केलं। मात्र उपोषणकर्त्यांचे असे म्हणणे आहे की सभागृहाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून सभागृह जशास तसे करून देण्यात यावं, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका घेतली असता नगरपंचायततर्फे फुलंब्री पोलीस ठाण्यात या अज्ञात सभागृह तोडफोड करणाऱ्यांवर तपास करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी फिर्याद देण्यात आली आहे। मात्र आज उपोषणाचा 3रा दिवस उजाडला तरी भर पावसात भिजत उपोषणकर्ते, वयोवृद्ध, नगरसेविका, महिला सर्व तटस्थ बसलेले आहेत। उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की आम्ही शासकीय मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करावी अशी लेखी तक्रार दिली तरी सुद्धा जाणून बुजून मुख्याधिकारी यांनी टाळाटाळ केली व आम्ही उपोषणाला बसलो तेव्हा दुकाने सील करून पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असे सुद्धा उपोषणकर्ते यांनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा यांना सांगितलं। मी भगवान गंगावणे, भारतीय दलित पॅंथर, तालुका सचिव फुलंब्री। दिनांक 6/6/2024 रोजी आम्ही फुलंब्री येथील खालची वेस बाजार गल्ली 25-15 अंतर्गत बांधल्या गेलेल्या सभागृहाचे काही भाजपाच्या समाजकंटकांनी रात्रीच्या वेळेस भिंत तोडून तेथे 3 शटर उभारले आहेत व याची तक्रार आम्ही नगरपंचायत कार्यालय फुलंब्री येथे 24/5/2024 रोजी केली असताना प्रशासनाने 6/6/2000 पर्यंत त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही। याकरिता 6/6/2024 रोजी आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। तरी पण मुख्य अधिकारी नगरपंचायत कार्यालय फुलंब्री यांना या उपोषणाचा काहीही फरक पडलेला नाही। आज पण ते आम्हाला उडोउडीचे उत्तर देत आहेत का आम्हाला आज निवेदन देऊन 16-17 दिवस झालेले आहेत, तरी पण ते आम्हाला आज 8 दिवस मागत आहेत, पण आम्ही त्यांना 8 दिवस देणार नाही। त्यांनी तत्काळ त्या भिंत तोडणाऱ्यांवर व तेथे शेटर टाकून दुकाने थाटणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना जेरबंद करण्यात यावे व ते सभागृह जसे होते तसे तत्काळ करून देण्यात यावे, तेव्हाच आम्ही हे अमर उपोषण सोडू, अन्यथा आम्ही इथून हटणार नाही। उपोषणाचा कितवा दिवस आहे तुमचा? उपोषणाचा आमचा 2रा दिवस आहे। आतापर्यंत तुम्हाला काय त्यांनी आश्वासन दिलेलं आहे? आजपर्यंत त्यांनी फक्त काल त्यांनी ते दुकानं सील केले आहेत, पण ते सील केले त्याच्यात आमचं समाधान नाही, कारण की आम्ही निवेदन देऊन 17 दिवस झाले। 17 दिवसात जर फक्त तुम्ही ते शेटरच सील करू शकतात, यापुढे तुम्ही काहीच कारवाई करणार नाही हे आम्हाला माहिती आहे, म्हणून आमचा प्रशासनावर विश्वास नाही। मुख्य मागणी काय त्याच्यात? आमची मुख्य मागणी आहे की ते शेटर आता लावलेले जे शेटर आहेत ते शेटर काढून ते जशी भिंत होती तशी भिंत बांधून ते सभागृह व्यवस्थित करून देणे व ज्यांनी ती भिंत तोडून ते शेटर उभारलेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। ही मागणी पूर्ण नाही झाली तुमची तर काय करणार? जोपर्यंत ही मागणी आमची पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। शहरात एकाच चर्चेला उधाण आलं होतं
की शासकीय मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या समाजकंटकांना इतका मोठं प्रकरण असून सुद्धा नगरपंचायत संत गतीने काम करत आहे. या प्रकरणाच्या पाठीमागे कोणीतरी गॉडफादर आहे अशी चर्चा नागरिकात सुरू आहे. आता हेच बघायचं आहे की हे सभागृहावर डल्ला मारणारे जगासमोर येतील का हा प्रश्न उभा राहिला आहे तसाच राहील. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा.